नमस्कार. नमस्कार. मी निलेश सुधा मस्के, जिओलॅब ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी थ्रू यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. यांनी विगर राजा नावाचं प्रोडक्ट वापरलेलं आहे. त्याबद्दल ते थोडं आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर काका तुमचं नाव वगैरे पहिले सांगा, कुठले आहे काय ते पण सांगा. निंबाजी देवराव जाधव, हातेरी बुद्रुक, तालुका जिल्हा बुलढाणा येथील. आपला विगर राजाबद्दल माहिती सांगायची म्हटलं तर मी नितीन शेळके म्हणून आमच्या बुलढाणाला दुकान द्यायची, कृषी केंद्र शेळके ॲग्रो म्हणून, त्यांच्याकडून आणलं होतं मी ते. तर त्याचं एकदम रिझल्ट म्हणजे चांगल्या प्रकारचे वाटलं मला. म्हणजे तर नेमकं काय काय रिझल्ट तुम्हाला जाणवलं यामध्ये? त्याचं ते ठिबकमधून सोडलं असल्यामुळं जमिनीतून सोडलं गेलं आपल्याला ते. हां, म्हणजे किती सोडलं तुम्ही ते आपलं जमिनीमध्ये? ते 250 ग्रामचे पॅकेट होतं ते. तुम्ही एका एकरामध्ये ते सोडलेलं एका आहे 250 एकरामध्ये ग्राम. 250 ग्राम सोडलं ते. तर त्याचा तिसऱ्या दिवसापासूनच आपल्याला रिझल्ट भेटायला लागला. एकदम म्हणजे त्याची क्वालिटीच बनली त्यानं, मुळापासून तर शेंड्यापर्यंत एकदम त्याचा हिरवेगार पाना झाला. पानाचा पिवळसर जो पाना होता बुडात, तो बुडातला पिवळसरपणा गेला आणि मुळ्याची पण वाढ झाली आणि फुलाचं पण एकदम चांगला फरक पडला. फुलगिल एकदम आता तुम्हाला दिसतंय, समजा फुलगिल कसं लागलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी हे शेवगा लावलेला आहे. शेवग्याची पण क्वालिटी अशी याच्यापासून शेवग्याला पण माझ्या चांगला भरपूर फायदा झाला. ठिबकद्वारे असल्यामुळं बऱ्यापैकी राहिलं ते. तर तुम्ही लोकांना काय सांगू शकता की बुवा विगर कसा प्रोडक्ट आहे? एकदम एक ठीक आहे, तुमचं ते हाईट वगैरे पण वाढली. नाही, हाईट पण वाढली आणि याची जी फांदीची आहे समजा ही, ते फांदीची जे पहिला जे बारीकपणा होता हा जाड होऊन त्याचे फांद्या फुटून मस्त एकदम फुल चांगलं लागलं. तर तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगू शकता की बुवा विगर नाही, विगर राजा वापरला तर तरी एक अंदाजे की बुवा उत्पन्न जवळपास जास्त नाही सांगत, पण आपण जे समजा क्वांटिटी काढतो आपल्याला जिथं समजा सरासरीपेक्षा 25% तरी वाढ होईल. कमीत कमी 25% वाढ व्हायलाच पाहिजे होत्या. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता की हे वापरायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांना. नसलं ठिबक जरी नसलं तरी त्याचं पाणी करून समजा स्प्रे मधून वापरलं तरी चालतं. 15-20 ग्रॅम टाकून किंवा पाणी जर करून जर केलं समजा, प्रत्येक झाडाला 1-1 ग्लास म्हणा किंवा 1-1 डबा असं जर टाकलं तर एकदम चांगलं राहील. ठीक आहे, धन्यवाद.